नमस्कार, आपण पाहत आहात पंढरी संचार न्यूज चॅनल। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी भाजपा गटनेते व गृहनिर्माण आणि समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती लावली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार व कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांना आशीर्वाद दिला आहे। ते कोणत्या पक्षाचे आहेत यापेक्षा ते शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहेत। जो लोकांच्या भल्यासाठी झटतो त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे, असे वक्तव्य केले असून दरेकर पुढे म्हणाले की अभिजित पाटील यांनी संकटात सापडलेल्या विठ्ठल सहकारी कारखान्याला पुन्हा उभे केले। त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि नेतृत्व गुण पाहून मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत। भविष्यात पाटील शेतकऱ्यासाठी जे प्रकल्प राबवतील त्यांना मुख्यमंत्री आणि मी दोघेही पूर्ण पाठबळ देऊ, असेही ते म्हणाले। विरोधी पक्षाचे आमदार असूनही मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद मिळाल्याचं दरेकरांच्या तोंडून जाहीर होणं हे आगामी काळातील स्थानिक राजकारणात नवीन समीकरणांची चाहूल मानली जात आहे। विशेषतः पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अभिजित पाटील भाजप पक्षातील परिचारक गटाविरोधात विरोधकांची मोठ बांधणीचे प्रयत्न करत असताना दरेकरांचे हे वक्तव्य आल्याने पंढरपूर शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। यासारख्याच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपण ही न्यूज फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका।